समाजातील ढासळणारा विवेक पाहता नव्या पिढीला संस्कार आणि नागरिकाचे प्रबोधन होण्याची जबाबदारी जागरूक व्यक्तींनी स्वीकारायला हवी. आमदार सतेज पाटील. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रंगराव सावंत यांचा जाहीर नागरी सत्कार. चौफेर नजर फिरवली असता समाजातील अत्यंत नकारात्मक विद्वेष, दुष्टता जास्त जाणवायला लागली आहे. जात, धर्म, पंथ याच्या द्वेषात वाढ झाल्याची दिसत आहे. विचारशील माणसांनी आणि कृतिशील नागरिकांनी समाज शिक्षणाचे कार्यक्रम अविरत आयोजित करण्याची गरज आहे. शाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि संतांची शिकवण असणारा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र वैचारिक मागास होऊ नये याची आपण काळजी घेऊ. आज सन्मानित होणाऱ्या पुरस्कारार्थींनी समाज प्रबोधनाची जबाबदारी खांद्यावर घ्यावी, असे मनोगत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी व्यक्त केले. ते कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र आणि जागृत नागरिक सेवा संस्था महाराष्ट्र द्वारा आयोजित राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 152व्या जयंतीनिमित्त राज्य व राष्ट्रीय पुरस्कार 2026 कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी सर्व राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कृत विजेत्यांचे अभिनंदन केले. आपल्या हस्ते समाजातील जनमानसाचे कल्याणाचे कार्य सुरू राहो आणि येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन विचार समाजात पाजरायला हवे असे मार्गदर्शन केले. दोन्ही मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रंगराव नाना सावंत यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर राज्यातील सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, संघटना, आध्यात्मिक, आरोग्य, पत्रकारिता, उद्योग, कृषी, योगा, शासकीय व निमशासकीय सेवेत वैशिष्ट्यपूर्ण कार्य तसेच समाजातील वंचित, उपेक्षित घटकांसाठी सेवाभावी वृत्तीने उल्लेखनीय कामगिरी करतात अशा कार्यकर्त्यांना समाजभूषण, समाजरत्न, आदर्श पत्रकार, आदर्श शिक्षिका, शिक्षक, कामगारभूषण, कामगाररत्न, सहकारभूषण, कलाभूषण, कृषीरत्न, साहित्यभूषण, उद्योगभूषण, उद्योगरत्न, आदर्श योगा शिक्षक, शिक्षिका, आदर्श माथा आदी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी सकाराम जाधव गोरक्ष संस्थेचे उपाध्यक्ष, प्रभाकर कांबळे ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ, अनिल ममाने अध्यक्ष निर्मिती विचारमंच, संदीप गुरव, राजेंद्र निकम, सचिन खराडे, संगसेन जगतकर तसेच राहुल चव्हाण 2026 मधील जागतिक योगासन स्पर्धेत सिल्वर मेडल विजेता आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. मान्यवर पाहुण्यांचे ग्रंथ, पुष्पगुच्छ, फेटा व बॅच लावून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक सुरेश केसरकर यांनी केले. प्रास्ताविकामध्ये दोन्ही संस्थांच्या एकूणच कार्याचा आढावा विशद केला तर आभार अनिता काळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय ससाने, संभाजी थोरात, भगवान माने, संजय चव्हाण, शिवाजी चौगले, महादेव चक्के, रघुनाथ मुधाळे, दिनकर अडसूळ, सुभाष पाटील, संजय गुरव, सर्जेराव हळदकर, विजय आरेकर, स्वप्नील गोरंबे आदींनी विशेष सहकार्य केले. सदर पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेदिका न्यूजसाठी शिवाजी चव्हाण, कोल्हापूर.